ते वाचत असताना सुद्धा सिगरेट ओढणं चालूच असतं किंवा तंबाखूच्या पुडीवर पण लिहिलं असतं वैज्ञानिक इशारा की तंबाखू खाणं हे आरोग्याला अपायकारक आहे. पण त्याचा काही परिणाम होत नसतो, कारण बेसिकली असं असतं की त्याची जी मानसिकता असते ती बदललेली असते. तसं आता की त्या तंबाखूवरती म्हणजे त्यांचं प्रेम, श्रद्धा आणि विश्वास असतो. आता जी गोष्ट मला हवी हवीशी वाटते ती हवी हवीशी वाटणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मी ती खातच राहणार आहे ना. बरोबर. हा काय फक्त शारीरिक प्रश्न नाही. माझे पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी सिगरेट एक वर्ष बंद केली आहे, तंबाखू बंद केली आहे, की पण त्यांना काही विड्रॉल झालेलं नाहीये. व्यसनांमध्ये विड्रॉल असतात अशा प्रकारचा आणखी एक फार मोठा गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे. सिगरेट, तंबाखू बंद केल्याने काही सुद्धा होत नाही, पण केव्हा की जेव्हा ती मनातली त्याची जी आकर्षण आहे, हा जो विश्वास आहे, प्रेम आहे, श्रद्धा जो आहे तंबाखूवरचं ते निघून गेलं पाहिजे. आता प्रेम, विश्वास आणि श्रद्धा आणि तंबाखूमुळे आपल्याला फायदा होतो, तंबाखूमुळे माझं डोकं चालतं, तंबाखूमुळे माझं पोट साफ राहतं वगैरे, अशा अनेक कारणं त्यांना खरोखर वाटत असतात. हे जोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटत नाहीत आणि त्यांचं प्रेम, विश्वास आणि श्रद्धा जोपर्यंत तंबाखूची जात नाही तर तोपर्यंत त्यातनं ते कसे बाहेर येणार. त्याच्यामुळे ही व्यसनी मानसिकता जी आहे त्या मानसिकतेतनं प्रथम बाहेर आलं पाहिजे. हे जेव्हा ते बाहेर येतील, आकर्षण जेव्हा त्यांचं तंबाखूचं निघून जाईल, कमी होईल, तर मग त्यांना व्यसन सोडायचं म्हटल्यानंतर परत तंबाखू जास्त खावी लागणार नाही. आता काय होतं की ते इच्छाशक्ती जोरावरती तंबाखू सोडायचा प्रयत्न करून बघतात. आता आपण इच्छाशक्ती जोरावर जेवढी तंबाखू सोडायचा प्रयत्न करणार, मी मागाशी सांगितलं, तर उलट आणखी तंबाखू खाण्याची इच्छाच होणार आपल्याला. हा, त्याच्यामुळे एखादा व्यसनी माणूस जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही काय कुठल्या पद्धतीने. तर मी पद्धती वापरते अशी आहे की व्यसन म्हणजे नेमकं काय हे त्याला प्रथम समजावून सांगण्याची गरज आहे की व्यसन म्हणजे नक्की काय. व्यसन म्हणजे काही सवय नाहीये. जसं मगाशी आपण चर्चेमध्ये म्हटलं की व्यसन म्हणजे काही सवय नाहीये. व्यसन एक अशी मानसिक कृती आहे की जी कृती त्याला याची इच्छा असो अथवा नसो, घंटी वाजली की त्याला ते तंबाखूची पोडी चघळावीच लागते किंवा दारू प्यावीच लागते. तर ही घंटीत वाजता कामा नाही, समजलं का. त्याच्यासाठी तर समुपदेशन आवश्यक आहे. ज्याला त्यातलं येतं त्या लोकांनीच केलं पाहिजे. परत तुम्ही जर त्यांना दुष्परिणाम सांगत बसलं तर ते कधीही व्यसनमुक्त होणार, त्याच्यासमोर ते बसणार नाही. कारण मुख्यतः त्याच्यामुळे त्यांना परत भीतीच वाढणार, त्यांचं ताणतणाव वाढणार आणि ते परत तंबाखू किंवा सिगरेटकडे वाढणार. तर त्याच्यामुळे ही जी व्यसनी मानसिकता आहे की त्याची ती काही चूक नाही. तो तंबाखू खातो किंवा सिगरेट ओढतो किंवा दारू पितो, म्हणजे त्याने ते परत करायच्यासाठी मी सांगत नाही की त्याची ती काही चूक नाही. त्याने अपराधीपणाची भावना काढून टाकली पाहिजे. त्याला ती कृती करावी लागते. समितवार याचा खोकला असो किंवा कुठलाही आजार असो, ही कृती जी करावी लागते ती कृती करावी लागू नये अशा प्रकारचं त्याला ज्ञान आपण दिलं पाहिजे. म्हणजे व्यसनी मानसिकतेचं पूर्ण ज्ञान दिलं पाहिजे. जसं आपण एखादा दार धुक्यात जातो आपण आणि ते किती जरी मोठा फोकस लावला तर आपल्याला समोर काही दिसत नसतं. म्हणजे त्याला कळत असतो तो 10 वर्ष तंबाखू खातोय, 15 वर्ष खातोय, 20 वर्ष खातोय आणि यातनं बाहेर यायची तो इच्छा करण्यापूर्वी ती इच्छा